नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण मित्रांनो, आता वासुदेव आपल्या कृष्णाला सांगतो की ए पुरी, अगं तुझं सुद्धा नशीब पालटणार आहे। लवकरच आता जो काही राजकुमार येणार आहे तर तो तुझ्या अंगाची उष्टी हळद त्याच्या अंगाला लावून घेऊन आता जे काही त्याचं नशीब तो पालटणार आहे, म्हणजे तो राजकुमार तुला भेटणार आहे आणि तुझं सुद्धा नशीब अगदी मस्त होणार आहे। तेव्हा आता लगेच कृष्ण ही ऐकून म्हणते की असं कोण अगदी फिरलेल्या डोक्याचा आहे, कारण तो माझ्या अंगाची उष्टी हळद लावेल म्हणून। कारण आता कृष्णाची आई असते तर तिने आपल्या पूजा आणि भक्ती या दोघींसाठी वासुदेवाकडून अगदी त्यांचं नशिबात काय आहे हे अगदी विचारलेलं असतं, ते पण कृष्णाकडे रागाने बघत। तेव्हा आता वासुदेवाने खुद चक्क आता कृष्णालाही सांगून भक्ती आणि कृष्ण खूप खुश होतात। त्यानंतर आता लगेच ही पूजा आहे तर ऑफिसमध्ये, आणि आता ऑफिसमधील सर्व काही स्टाफ आता पूजेचं कौतुक करत असतात। तेव्हा मात्र आता त्यात स्टाफमधील एक मुलगी विचारते की अगं पूजा, तू आपल्या बॅचलरला काय अशी तुझी टिप्स देशील प्रेमाबद्दल। तेव्हा आता पूजा ही अगदी दुष्यंतकडे बघत म्हणत असते की आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर ते अगोदर जाऊन व्यक्त करावं आणि ते प्रेम काही करून मिळवावं। आता दुष्यंत तिच्याकडे बघून हसतो आणि त्यानंतर मात्र आता पूजा आणि दुष्यंत आता गाडीतून येतच असतात, परंतु समोरून आता कृष्ण आहे तर कृष्णासुद्धा आता आपला भाजीपाला विकण्यासाठी बंब्यासंग येत असते आणि बंब्या हा गाडी चालवत असतो। तेव्हा आता दुष्यंतची गाडी पुढे घेऊन आता कृष्णाच्या गाडीला धक्का देते आणि कृष्णाचा जो काही भाजीपाला आहे तो पूर्णपणे आता खाली सांडतो। कृष्णाची आता इतकी नुकसान होते। तेव्हा आता कृष्णा खाली उतरते आणि दुष्यंतसुद्धा आता गाडीतून खाली उतरतो। तेव्हा मात्र आता कृष्ण म्हणते की हे बघा, अगोदर भरपाई द्यावी लागेल। तर दुष्यंत म्हणतो की ठीक आहे, 2000 रुपये देतो आणि माझ्याकडे देण्यासाठी अगदी म्हणजे काही पैसे नाहीत, सुटे पैसे नाहीत, त्यामुळे तू हे 2000 रुपये ठेव, म्हणजे 300 तुला आणखीन जास्त। त्यावर आता लगेच कृष्ण म्हणते की मला कुणाचेही जास्त पैसे नकोय आणि ही हळदीचा 300 रुपयाचा पुडा। तेव्हा आता कृष्ण ती हळद आपल्या हातामध्ये तो पुडा घेते आणि दुष्यंतच्या हातामध्ये देते। तेव्हा आता दुष्यंत हा कृष्णाकडे बघत असतो। तर मित्रांनो, आता वासुदेवाने सांगितल्याप्रमाणे आता दुष्यंतला शेवटी जी काही हळद आहे तर तो हळदीचा पुडा आपल्या अंगाला लागून ती मात्र आता कृष्णाच्या अंगाला सुद्धा कशी लागते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।